पोस्टमन, MTS आणि मेलगार्ड यासाठी जी भरती निघाली, यासाठी 3 पेपर होणार आहेत. पहिला पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन पद्धतीने संगणकावर घेतला जाणार, म्हणजे कम्प्युटरवरती आधारित हा पेपर असणार आहे. या पेपरमध्ये 3 विषयावरती प्रश्न विचारले जातील. पहिला आहे जनरल नॉलेज, याच्यावरती 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी. अंकगणित 40 प्रश्न 40 मार्कांसाठी. बुद्धिमत्ता 30 प्रश्न 30 गुणांसाठी. या पेपरमध्ये सर्व प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील, म्हणजे एका प्रश्नाला 4 उत्तर असतील, त्यातलं एकच बरोबर असेल, म्हणजे 4 ऑप्शन असतील आणि त्यातलं कोणतंही एकच उत्तर बरोबर असेल. हा जो पहिला पेपर आहे हा 100 मार्कांसाठी असेल. या पेपरसाठी 90 मिनिटांचा वेळ असणार आहे, 1.5 तासांचा वेळ असणार आहे. हा पेपर, पहिला जो पेपर आहे, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3ही भाषेत असेल. हा पेपर पास झाल्यानंतर, पहिला पेपर झाला, त्याची मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यामध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन होईल त्यांना पेपर 2 साठी बोलवलं जाईल. हा जो पहिला पेपर आहे हा जानेवारी एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे, कारण की डिसेंबरमध्ये रेल्वेची NTPCच्या एक्झाम्स आहेत. रेल्वेच्या एक्झाम जवळजवळ 1 महिना चालतील, कारण त्यात भरपूर मुलांनी फॉर्म भरले आहेत. त्याच्यामुळे पोस्टाची जी एक्झाम आहे ही एक्झाम जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला होईल. त्यात हा पहिला पेपर होईल. त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन होईल. पहिल्या पेपरमध्ये मेरिट लिस्ट लागेल, त्याचा रिझल्ट येईल. तो रिझल्ट फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा मार्चच्या सुरुवातीला त्याचा रिझल्ट येऊन जाईल. आणि त्याच्यानंतर हॉल तिकीट जनरल पेपर क्रमांक 2 साठी. हा पेपर क्रमांक 2 हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होऊन जाईल. तर पेपर क्रमांक 2 हा लोकल लँग्वेज टेस्ट. लोकल लँग्वेज टेस्ट म्हणजे प्रत्येक राज्यासाठी वेगळी लँग्वेज असते, प्रत्येक राज्याची वेगवेगळी लँग्वेज आहे. तर आपल्या राज्याची मराठी ही लँग्वेज आहे, तर ह्या मराठीच्या आधारावरती हा पेपर असणार आहे. तर लोकल लँग्वेज हा सगळ्यांना यायलाच पाहिजे ज्या राज्यात आपण काम करतो त्यासाठी. तर पेपर क्रमांक 2 मधील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मराठी व्याकरणावरती प्रश्न असेल. हा पेपर 2 स्वरूपात असेल. एक वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न, म्हणजे एक प्रश्न त्याला 4 उत्तर. याच्यावरती जास्त करून व्याकरण, मराठी जे व्याकरण आहे याच्यावरती प्रश्न असेल. आणि याच्यामध्येच पेन आणि पेपर घेऊन आपल्याला निबंध, पत्र, म्हणजे हे लेखनावरती आधारित पेपर असणार. डिस्क्रिप्टिव्ह टाईपमध्ये, म्हणजे डिस्क्रिप्शन वर्णनाच्या आधारित आपल्याला लिहायचं आहे. निबंध लेखन असेल, पत्र लेखन, जाहिरात लेखन वगैरे ह्या टाईपचे असेल. तो पेन आणि पेपरवरती असेल. पेपर क्रमांक 2 हा 60 मार्कांसाठी असेल. याच्यासाठी 45 मिनिटांचा वेळ असेल. हा पेपर झाल्यानंतर याचा रिझल्ट लागेल. यात ज्या मुलांचं सिलेक्शन होईल याचा रिझल्ट 10 ते 15 दिवसात लागेल. आणि मेच्या स्टार्टिंगमध्ये तुमचा पेपर क्रमांक 3 असेल. पेपर क्रमांक 2 आणि पेपर क्रमांक 3 हा क्वालिफाईंग नेचरचा असेल. पेपर क्रमांक 3 हा डेटा एंट्री स्किलवरती डिपेंड असेल. आता आपल्याला माहितीच आहे, गव्हर्नमेंटच्या सगळ्या विभागात संगणक आलेले आहेत, म्हणजे कम्प्युटर आलेले आहेत. त्याच्यामुळे ही कम्प्युटरवरची टेस्ट असणार आहे. डेटा एंट्री म्हणजे आपण किती स्पीडनी कम्प्युटरवरती काम करतो. हा पेपर 40 मार्कांसाठी असेल. याला 20 मिनिटांचा वेळ असेल. आणि हा पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी या भाषेत असेल. फक्त इंग्रजी भाषेत असेल. पेपर क्रमांक 1 100 गुण, 90 मिनिटं, मराठी, इंग्रजी, हिंदी 3ही भाषेत. 3 विषय: सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता. ठीक आहे. पेपर क्रमांक 2 हा पूर्णपणे मराठीचा आहे. मराठी व्याकरण, मराठी निबंध, मराठी पत्रलेखन, म्हणजे व्याकरण आणि लेखन याच्यावरती आधारित. पेपर क्रमांक 2 साठी 60 मार्क, 45 मिनिटं. पेपर क्रमांक 3 40 गुण, 20 मिनिटांचा वेळ,
आणि फक्त इंग्रजी भाषेत हा डेटा एंट्री टाईपचा असेल. ठीक आहे. आता पेपर क्रमांक 1 साठीचा अभ्यासक्रम बघू आपण काय काय अभ्यासक्रम आहे त्याला. पेपर क्रमांक 1 साठी आता आपण बघितलंच, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज वरती 30 प्रश्न असणार आहेत, अंकगणितावरती म्हणजे मॅथ वरती 40 प्रश्न असणार आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती 30 प्रश्न असतील. असे मिळून 100 प्रश्न असतील आणि हा 100 मार्कांचा असेल. तर याच्यामध्ये डिटेल अभ्यासक्रम बघा काय आहे. सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज या विषयावरती काय 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 घटक विचारले जातील. भारताचा भूगोल, भारताचा म्हणजे पूर्ण भारताचा भूगोल, त्याच्यात महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भूगोलावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर नागरिकशास्त्र आणि राज्यघटना, नागरिकशास्त्र आणि राज्यघटना, भारताचा इतिहास व संस्कृती, भारताचा इतिहास व संस्कृती, नंतर नीतिशास्त्र, नैतिक अभ्यास म्हणजे इथिक्स अँड मॉरल स्टडी, हा इथिक्स अँड मॉरल स्टडी हा आपल्या जनरल याच्यावरती डिपेंड असतो. ठीक आहे. चालू घडामोडी व सामान्य ज्ञान म्हणजे वर्तमानात काय घडतंय आणि सामान्य ज्ञान याच्यावरती हा प्रश्न असेल. या प्रत्येक टॉपिकवरती 4 ते 8 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक टॉपिकवरती 4 ते 8 प्रश्न विचारले जातील. म्हणजे प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे. यात जे 5 घटक दिले, भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र, भारताचा इतिहास, नीतिशास्त्र व नैतिक अभ्यास, चालू घडामोडी व सामान्य ज्ञान. याच्या स्टडीसाठी 5वी ते 10वी पर्यंतचे पुस्तकं आपण रेफर केले तरी सफिशियंट आहे. म्हणजे भारताचा भूगोल 4थी पासून जरी बघितलं तरी सफिशियंट, म्हणजे भारताचा इतिहास वगैरे आहे ते, नागरिकशास्त्र आणि चालू घडामोडी रोज वर्तमानपत्र वगैरे वाचत चला. दुसरा जो विषय आहे अंकगणित, अंकगणितामध्ये पदावली असणार आहे, मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. नंतर शेकडेवारीवरती प्रश्न असणार आहेत, नफा व तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, सरासरी, काळ, काम, काळ, अंतर, वेग आणि एकिक नियम मेथड, युनिटरी मेथड. या प्रत्येक पॉइंटवरती आपल्याला 4 ते 8 प्रश्न विचारले जातील. म्हणजे प्रत्येक घटकावरती त्यांनी वेटेज दिलेले आहे. म्हणजे एक घटक सुटला तर त्याच्यावरचे प्रश्न तुमचे राहिले. त्याच्यानंतर इथं बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल म्हणजे शाब्दिक आणि अशाब्दिक असे 2 टाईपचे असतात. याचा डिटेल अभ्यासक्रम आपण नंतर बघूच येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये. हा झाला पेपर क्रमांक 1 साठी जो 100 मार्कांचा आहे त्याच्यासाठीचा अभ्यासक्रम. आता पेपर क्रमांक 2 याच्यासाठी काय सांगितलं मी, इंग्रजी भाषेतील शब्दांचा मराठी अर्थ, यासाठी 15 प्रश्न 15 गुणांसाठी असतील. नंतर मराठी भाषेतील शब्दांचा अर्थ इंग्लिशमध्ये सांगणे, त्यासाठी 15 प्रश्न असतील, 15 गुणांसाठी असतील ते. नंतर 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला पत्रलेखन करायचं आहे. नंतर निबंध लेखन करायचं आहे 80 ते 100 शब्दांमध्ये, आणि किंवा पॅराग्राफ म्हणजे पॅराग्राफ लिहायला येईल तो असेल 15 गुणांसाठी. असे टोटल तुमचे 60 मार्क होतील याच्यात. नंतर पेपर क्रमांक 3 याच्यामध्ये तुमचं फक्त इंग्रजी या भाषेत असणार आहे, 40 गुणांचं असणार आहे. आणि डेटा एंट्री म्हणजे तुम्हाला 2000 की डिप्रेशन्स असणार आहेत, म्हणजे 20 मिनिटामध्ये 2000 शब्द त्यात टाईप करायचे आहेत. ठीक आहे. तर आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये गणित हा विषय स्टार्ट करणार आहे. उद्या आपण गणिताचं पहिलं चॅप्टर किंवा दुसरं चॅप्टर स्टार्ट करू. मूलभूत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने ज्या शॉर्टकट्स आहेत ते मी तुम्हाला त्यात शिकवल. ठीक आहे.